मंत्र्याला रिप्लाय द्यायचा होता त्या वेळेमध्ये. सर, तुम्ही आता सत्तेत येऊन 8 वर्ष तुमच्याकडे मंत्रिपद आहे, मोदींकडे 10 वर्ष सत्ता आहे. इंदू मिलचं काम कुठपर्यंत आलंय? दरवर्षी 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला काही बातम्या येतात, लवकरच होईल होतं. प्रत्यक्षात काय स्थिती आहे? नाही, काम चाललेलं आहे. जर आता ते इंदू मिलचं जे आहे ते मी 12.5 एकर जागा आहे. बाबासाहेबांचा स्टॅच्यू 350 फुटाचा आणि फाउंडेशन 100 फुटाचा 450 फुटाचा पुतळा उभा राहणार आहे. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये जेवढा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची उंची आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीचा तो आहे. तर ते काम जे आहे ते जवळ संपत आलेलं आहे. तर मला वाटतं एका वर्षभरामध्ये ते काम पूर्ण होऊ शकेल आणि त्याला काही अडचण नाही. MMRDचे पैसे आहे, त्याला 1100, 1200, 1300 कोटी रुपये खर्च करून ते काम होणार आहे. आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आणि मी कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर त्याचं उद्घाटन होणार आहे. अच्छा, मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा होता की तुम्ही नेहमीच भाजप आणि शिवसेनेनं एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आता उद्धव ठाकरे आणि भाजप दूर गेलेले आहेत, तर तुमचे काही प्रयत्न चालू आहेत का त्यांना पुन्हा त्यांच्या समेट घडवण्याचं, का ते दोघे एकत्र येतील असं तुम्हाला वाटतच नाही आता? नाही, भाजप आणि शिवसेना गेलेली आहे दूर. भाजप आणि शिवसेना एवढे गेलेले आहे दूर. आता एकत्र येण्याचा दिसत नाही त्यांचा सूर. त्यामुळे सध्या तरी एकत्र येण्याचा विषय नाही. आणि आता एकनाथ शिंदे आलेलेच आहेत आणि उद्धव ठाकरेंना घेऊन आणि काय करायचं. आणि उद्धव ठाकरेंना घेतलं तर आम्हाला जे काही मिळालं ते मिळालं नाही. त्यामुळं आता ते उद्धवजन ते जमणार नाही. उद्धवजी एवढे त्यांचा तळफडाट झालेला आहे. उद्धवजी आमचे चांगले मित्र आहेत, त्यांच्यावर आम्हाला आदर आहे. त्यांना राग येणं साहजिक आहे की एवढे आमदार फुटले, म्हणजे 40 आमदार फुटले, हा त्यांना राग आहे. आणि त्यांनी BJPने फोडले असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता ते जर उद्धवजी जिकडे आले असते तर ती फूट होत नव्हती. म्हणजे उद्धवजींनीच त्यावेळेला काहीतरी ॲडजस्टमेंट करणं आवश्यक होतं. त्यावेळेला मी प्रयत्न केला होता. तू जर सांगतेस तसा सरकार ज्यावेळेला BJPच्या 103 जागा, RPIच्या कमळावर निवडून आलेल्या 2 जागा, अशा 105 जागा त्यांच्या होत्या आणि 7-8 आमदारांचा त्यांना पाठिंबा होता. आणि शिवसेनेच्या 56 जागा होत्या, राष्ट्रवादीच्या 54 जागा होत्या, काँग्रेसच्या 44 जागा होत्या. तर असं ते मॅथमॅटिक होतं की 2 पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होत नव्हती. त्यावेळेला उद्धवजींनी ऐकलं नाही आणि मग त्यामध्ये आता ते उद्धवजी म्हणतात त्यांना शब्द दिला होता, पण अमित भाई म्हणतात की नाही, मी काय असा शब्द नाही दिलेला. 50% सत्ता द्यायची हे ठरलं होतं, पण मुख्यमंत्री पद द्यायचं असं ठरलं नव्हतं. आणि अनेक सभांमध्ये माननीय नरेंद्र मोदीजी म्हणायचे की आपल्या असेंब्लीच्या सभांमध्ये ऑक्टोबरमधल्या की दिल्लीमध्ये देवेंद्र आणि राज्यामध्ये, दिल्लीमध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र असं ते म्हणायचे. त्यावेळेला शिवसेनावाले सोबत असायचे. म्हणजे असे काही चर्चा त्यावेळेला झाली नव्हती. पण उद्धवजींचं म्हणणं आहे की बाबा मी काही खोटं बोलत नाही, मला शब्द दिला होता. पण अमित भाईंचं म्हणणं आहे की नाही,